हाय मित्रांनो, हे पा इथं मवळ आहे आमच्या सरपणात दिसतंय का? मला काय वाटतं डस मला कधी डसलीच नाही मग. हे बघा मित्रांनो, हे इथं मध आहे. ते मध आता काढायचं आम्हाला. आमच्या इथं सरपणात आहे आणि राजश्री ते मध काढणार आहे आता. काऊन काढ तू काढ ना. हो बाबा, मला माशीच आवाज वाटते. मी कधीच मोळ काढलेलं नाही. त्याला काय भ्यायचंय बाई? माशी उठा लागल्या. तू काढ दे मध. काढ ना. नेरावानी बसली चढून तिथं. तू मध काढ दे का? काऊन काढ ना. काय भ्यायचं त्याला? बाबा दुखण्याने उठा चावतं लागल्या का ते? तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला इथं असलेलं हे राजश्रीने दाखवलेलं मध काढायचंय. तर चला आपण मध काढू. तर मध काढण्यासाठी आपण ही गौरी पेटवलेली आहे. मी इकडून तर मित्रांनो, मध काढण्यासाठी आपण ही गौरी पेटवलेली आहे. ह्या गौरीचं आपण त्याला धुपण द्यायचं आहे. धुपण त्यानंतर त्या माश्या उठतील आणि माश्या उठले की आपल्याला मध काढायचं आहे. तर इधर रे टाक त्याला पलीकडे. डसली का? जसं ना असं नको करू तू. तर माश्या डोक्यात चालत आपल्या, त्यांचा प्रयत्न आहे आपला असा सुजवण्याचा, चावण्याचा प्रयत्न करेल त्या. चॅप्टर मवळ बरं ते हा माणसातलं मवळ आहे. ईद आपली चूल. ये इकडं मवळ. माझ्या डोक्यात चालत मासे चावायला. त्यांना चावत असं तर चावते ना आपल्याला तसं. एका डोळ्याने पाहिलं तर असं तू एकदा पाहिजे त्याला. एका डोळ्याने पाहते ना. पण त्याच्यामध्ये धुपण लागलं का? हा त्याच्यामध्ये लागलं धुपण. हम्म. तर मित्रांनो, त्याला धुपण म्हणजे धूर द्यायसाठी जरा जड चाललंय. तर आपण हे सरपण बाजूला काढू. म्हणजे काय होईल, जरा लय मेहनतीचं कष्टाचं काम आहे. आणि तुम्ही परत आणली का मोवळ घ्यायला? परत काय ते लाकूड काढू. एवढं मोठं केवढं काय? करताना जाळ लाकडाचा. ते गौरी पाडू नका. आधीच तर एवढंच लाकडं राहिले. डसणार तुम्हाला एक तरी माशी. डसली मग तुम्ही कसले दिसता? दिसन मी माकडावानी. हा काय म्हणणार तो माकडावानी दिसन मी सुजन महत्व. म्हणजे मी मत काढायला लागलो, मला काय वाटणार. ती डोक्यावर झाकून घेतलं पूर्ण. मग ही कोणती पद्धत आहे बाबा? ही कोणती सिस्टम बाबा? एवढं भेट असते तुझीवाला. त्याला लय दिवस झाले रे मला. तर हे बघा मित्रांनो, शेवटी मध काढला. पोळी त्याची. तर हे बघा मध घ्या पोळी खायला. मस्त कांदवणी करू त्याची. ही मधाची पोळी आहे. वाव, कवळी कवळी मस्त. नाही, याच्यामध्ये नर मासे असतात, याच्यामध्ये मादी मासे असतात. कशाने कळत आहे? मोठ्या असतात त्या माश्या. संपलं का? मोळ किती काही तिथं? त्याला काही नाही. हा त्याला काही नाही. आसन तिथंच खाऊन घ्यायला लागलेत. मध गोड आहे एकदम. त्या मोठ्या खोडाला मोळ आहे का? हाय तिथं मोळ. राहू दे मग.
हे बघा मित्रांनो, हा ए गौरी फेका तिकडं. हे बघा मित्रांनो, हे मध आम्ही काढलंय. हे बघा काय होत असलं सळवानी. किती मासे. पुढे जर आपण इथं ठेवली का हा तर ते परत मध्ये इथंच बसतं, जात नाही कुठं, कारण की त्याची पिल्ली असते ती. मग ठो तिथं. ठो. मग चावण नंतर ते हा चावण. चावताय. हम्म. बरं जाऊ दे इथं, जाऊ दे. नको.